अजित पवार आणि जरांगे पाटील ते पाहून घेतील. जरांगे उत्तर द्यायला समर्थ आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाहीर केल्याप्रमाणे 22 ते 23 जानेवारी रोजी शिवसेनेचा राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक असे 2 सोहळे होणार आहेत. 22 तारखेला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमच्या शुभेच्छा. राम मंदिर होणं, उभे राहणं आणि लोकांसाठी खुले होणं हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता. मंदिर व्हावं यासाठी शिवसेनेने केलेला त्याग आणि संघर्ष केल्याची नोंद इतिहासाच्या पानापानात आहे. त्या राम मंदिरासाठी हजारो शिवसैनिक करसेवक म्हणून गेले. त्या संघर्षात त्यांना अटका झाल्या. आमचे अनेक आमदार, खासदार आणि शिवसैनिक यांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. आमचे भावनिक नाते कायम आहे. आम्ही 22 तारखेला प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सायंकाळी 6 वाजता काळाराम मंदिरात आम्ही सगळे दर्शन घेऊ. धार्मिक विधी होतील. गोदावरी काठी आरती केली जाईल. 23 तारखेला हॉटेल डेमोक्रेसी येथे राज्यव्यापी शिबिर होईल. संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेचा प्रचाराचा नारळ वाढवला जाईल. 22 आणि 23 तारखेला आम्ही प्रभू श्री रामचंद्र यांचा जागर करणार आहोत. 2024 नंतर त्यांना दुसरं काय काम आहे? अजितदादा आणि जरांगे पाटील ते पाहून घेतील आणि जरांगे समर्थ आहेत उत्तर द्यायला. साहेब, आता आपलं अधिवेशन होणार 23 तारखेला. हा महत्त्वाचा विषय. उद्धव साहेब कारा मंदिरात पण येणार आहेत. कशी सर्व तयारी, कसं बघा, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल स्वतः जाहीर केलं आहे मुंबईत नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये 22 आणि 23 तारखेला शिवसेनेचा राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक असे 2 सोहळे होणार आहेत. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. प्रधानमंत्री मोदी करत आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राम मंदिर होणं, उभं राहणं आणि लोकांसाठी खुलं होणं हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता. त्या राम मंदिरासाठी ते व्हावं म्हणून शिवसेनेनं केलेला त्याग आणि संघर्ष याची नोंद इतिहासाच्या पानापानावर आहे. त्या राम मंदिरासाठी हजारो शिवसैनिक करसेवक म्हणून गेले. त्यांनी तिथे करसेवा केली. त्या संघर्षात त्यांना अटका झाल्या. तुरुंगवासात गेले. आमचे अनेक खासदार, आमदार, शिवसैनिक आणि असंख्य शिवसैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. कोठारी बंधू हे शिवसैनिक होते, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमचं ते भावनिक नातं कायम आहे. म्हणूनच त्या दिवशी आम्ही 22 तारखेला प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंचवटी क्षेत्रामध्ये जो कार्यक्रम करणार आहोत तो असा आहे की सायंकाळी 6 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही सगळे दर्शन घेऊ. नुसतं दर्शन घेणार नाही, तिथे काही आमचे धार्मिक विधी होतील. तिथून आम्ही गंगा म्हणजे गोदावरीच्या काठावर येऊन, जशी आम्ही शरयूला अनेक वर्ष भव्य आरती करतो प्रभू श्रीरामाची, तशा प्रकारची आरती गोदावरीच्या काठी केली जाईल आणि त्या आरतीसाठी हजारो लोक येतील. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रेसी क्लबमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता अनंत कान्हेरे मैदानावरती शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाईल. प्रचंड विराट सभा अनंत कान्हेरे मैदानावरती होईल आणि उद्धव ठाकरे साहेब त्या सभेला संबोधित करतील. साधारण असा कार्यक्रम आहे. पण 22 आणि 23 या 2 दिवसामध्ये या नाशिक शहरामध्ये आम्ही प्रभू श्रीरामाचा गजर करणार आहोत. चौकशी व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री सध्या राज्याचे रस्ते जास्त साफसफाईच्या माध्यमातून कसं बघता, कारण की आता पण 2024 2024 नंतर त्यांना दुसरं काम काय आहे ना.